श्री स्वामी समर्थ। स्वागत आहे तुम्हा सगळ्यांचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती। आजचा दिवस तुम्हा सर्वांना खूप छान सुखाचा आणि आनंदाचा जाऊ देत हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते। पण त्या अगोदर तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब नक्की करा। त्याचबरोबर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका। दिवाळी आता सुरू होणार आहे आणि अगदी 4 ते 5 दिवसांवरती दिवाळी आलेली आहे। आता आपल्याला आपल्या घरामध्ये काही महत्त्वाच्या गोष्टी ज्या आहेत तर त्या आवर्जून करायच्या आहेत आणि त्याचबरोबर काही महत्त्वाच्या चुका आहेत तर त्या सुद्धा आपल्याला आवर्जून टाळायच्या आहेत। आता बघा, आपण असं बऱ्याच वेळेला म्हणतो की असं केल्यानं काय होतं किंवा तसं केल्यानं काय होतं। या गोष्टी जर आपण पाळल्या तर आपल्या घरामध्ये जे काही दोष असतात, संकट असतात तर त्यातून आपली सुटका होत असते। पण जर या गोष्टींकडे आपण दुर्लक्ष केलं तर नको त्या परिणामांना आपल्याला मग सामोरं जावं लागतं। शेवटी मग आपण काय करतो की या ज्या गोष्टी असतात तर त्यातून आपल्याला खूप कंटाळा येऊन जातो आणि आपण म्हणत असतो की जाऊ द्या, आता हे माझ्या नशिबातच नाहीये किंवा ही गोष्ट माझ्या नशिबातच लागलेली आहे, असं आपण बऱ्याच वेळेला म्हणत असतो। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की दिवाळीच्या या 5 दिवसांमध्ये आपल्याला अशा कोणत्या चुका ज्या आहेत तर त्या आवर्जून टाळायच्या आहेत। म्हणजे काही अशा गोष्टी ज्या आहेत तर त्या आपल्याला कोणालाच द्यायच्या नाही आहेत आणि दिवाळीच्या 5 दिवसांमध्ये आणि त्याचबरोबर कोणी कितीही जरी आग्रह केला तर तुमचा अगदी कोणी कितीही जवळचा जरी तुमचा नातेवाईक असेल किंवा तुमचा अगदी जवळचा मित्र असेल किंवा फ्रेंड असेल तरी सुद्धा तुम्हाला कितीही त्यांनी जरी आग्रह केला तरी सुद्धा तुम्हाला ती वस्तू किंवा ती गोष्ट जी आहे तर ती कोणाच्याही घरी खायची नाहीये। तर आता या वस्तू काय आहेत आणि आपल्याला त्या का खायच्या नाहीयेत याबद्दलची संपूर्ण माहिती तुमच्यासोबत मी आजच्या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे। त्यामुळे व्हिडिओ हा खूप युजफुल तुमच्यासाठी होणार आहे आणि या जर चुका आपल्याकडनं झाल्या तर त्याचे अनेक वाईट परिणाम आपल्याला भोगावे लागू शकतात। त्यामुळे व्हिडिओ हा शेवटपर्यंत स्किप न करता नक्की पहा, जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल। तर पहा, दिवाळी जी आहे किंवा दिवाळीचे जे दिवस असतात 5 दिवस असतात तर ते अतिशय महत्त्वाचे दिवस असतात आणि या दिवसांमध्ये आपल्याकडनं जर या चुका झाल्या तर संपूर्ण वर्षभर आपलं जे वर्ष आहे तर ते एक वेगळ्याच प्रकारचं वातावरण आपल्या घरामध्ये तयार होऊन जातं आणि मग त्यामुळे आपल्या घराची प्रगतीही थांबून जाते। मग तुम्ही कितीही व्यापार बदलून पहा, कितीही तुम्ही व्यवसाय बदलून बघा किंवा तुम्ही कितीही नोकरी बदलून बघा, पण पाहिजे तशी हवी तशी प्रगती मग त्या व्यवसायामध्ये तुमची होत नाही। कारण हे जे विशिष्ट काही दिवस असतात तर या दिवसांमध्ये ज्या काही चुका होतात तर या चुका ज्या आहेत तर त्या कळत न कळत आपल्याकडनं होतात किंवा मग माहिती नसल्यामुळे आपल्याकडनं होत असतात आणि त्यामुळेच अनेक प्रकारच्या संकटांना मग आपल्याला सामोरं जावं लागतं। तर आधी सुद्धा मी तुमच्यासोबत बरेचसे व्हिडिओ शेअर केलेले आहेत दिवाळीमध्ये जे काही उपाय करायचे आहेत, त्याचबरोबर काही सेवा सुद्धा आपल्याला या दिवाळीच्या 5 दिवसांमध्ये करायच्या आहेत। तर त्याबद्दलचे संपूर्ण व्हिडिओ तुमच्यासोबत मी शेअर केलेले आहेत। तुम्ही जर ते व्हिडिओ पाहिले नसतील तर ते तुम्ही नक्की पहा, तुम्हाला त्याचा नक्कीच खूप फायदा होईल। तर आपल्याला दिवाळीमध्ये कोणकोणत्या गोष्टी करायच्या आहेत आणि त्याचबरोबर आपल्याला घरातून कोणकोणत्या वस्तू बाहेर काढायच्या आहेत याबद्दलचे सुद्धा संपूर्ण व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आहेत। तर तुम्ही नक्की आवर्जून पहा, चॅनलला व्हिजिट करा आणि ते तुम्ही व्हिडिओ नक्की पहा। आता हे जे दिवाळीचे 5 दिवस आहेत तर हे आपण सर्वप्रथम पाहूयात की आपल्याला आपल्या घरातून अशा ज्या 5 वस्तू आहेत किंवा कोणते पदार्थ आहेत तर ते आपल्याला आपल्या घरातनं बाहेर कोणी कितीही जरी आग्रह केला तरी आपल्याला ते द्यायचं नाही आहेत। सर्वप्रथम म्हणजे तांदूळ, साखर, मीठ आणि पैसे। तर ह्या ज्या वस्तू आहेत तर त्या आपल्याला कोणाला सुद्धा चुकून सुद्धा द्यायच्या नाही आहेत। कितीही जरी आग्रह केला तरी सुद्धा उसने पैसे आपल्याला कोणाला सुद्धा द्यायचे नाही आहेत। आपल्या घरातल्या पांढऱ्या रंगाच्या ज्या वस्तू असतात त्यामध्ये पहा, तांदूळ असेल, साखर असेल, मीठ असेल, गव्हाचं पीठ असेल, तर या ज्या सर्व गोष्टी आहेत कोणी कितीही जरी तुम्हाला आग्रह केला आणि कोणी कितीही जरी तुम्हाला मागायला आलं तरी सुद्धा तुम्हाला या वस्तू अजिबात कोणालाही चुकून सुद्धा द्यायच्या नाहीयेत। कारण यामध्ये साक्षात माता लक्ष्मीचा वास असतो आणि आपल्या घरातली लक्ष्मी आपण दुसऱ्याला का द्यायची, तर त्यामुळे या ज्या गोष्टी आहेत तर त्या कोणाला सुद्धा चुकून तुम्हाला द्यायच्या नाहीयेत। आता आपण पाहूयात की कोणाच्याही घरी आपल्याला कोणती एक वस्तू ही जी आहे तर ती खायची नाहीये। त्यामध्ये सर्वप्रथम म्हणजे लिंबू सरबत जर तुम्हाला कोणीही दिलं तर ते तुम्हाला अजिबात घ्यायचं नाहीये। कारण की लिंबामध्ये सुद्धा काही तांत्रिक क्रिया या केल्या जातात आणि या क्रियांमुळेच मग आपल्याला अनेक प्रकारचे जे दोष असतात तर ते आपल्याला भोगावे लागतात। त्यानंतर पांढऱ्या कलरची जी मिठाई असते त्यामध्ये कोणत्याही प्रकारची पांढऱ्या कलरची जी मिठाई असते, पेढे असेल, काजू कतली असेल, कोणत्याही प्रकारची जी पांढऱ्या रंगाची मिठाई असते तर ती सुद्धा तुम्हाला कोणी कितीही जरी आग्रह केला तरी सुद्धा तुम्हाला ती खायची नाहीये। एखाद्या वेळेला तुम्हाला खूप जास्ती आग्रह केला तर तुम्ही त्यांच्याकडनं घेऊ शकता, पण ती तुम्हाला खायची नाहीये।
नाहीये. नंतर तुम्हाला एखाद्या झाडाखाली वगैरे तुम्ही टाकून दिली तरीही चालेल, किंवा मग तुम्ही एखाद्या म्हणजे पक्ष्यांना किंवा तुम्ही एखाद्या प्राण्याला सुद्धा ती खाऊ घातली तरीही चालेल. त्यामुळे पांढऱ्या रंगाची मिठाई जी असते तर ती कोणाच्याही घरी तुम्हाला खायची नाहीये. कोणी कितीही आग्रह केला तरी तुम्हाला ती खायची नाही. समोरच्याला राग आला तरी सुद्धा तुम्हाला ती पांढऱ्या रंगाची मिठाई खायची नाहीये. आता बऱ्याच वेळेला आपण ज्या काही करंजा किंवा बरेच जण त्याला कानवले सुद्धा म्हणतात, तर या सुद्धा पांढऱ्या रंगाच्या असतात. तर या सुद्धा आपल्याला आवर्जून टाळायच्या आहेत. कोणाच्याही घरी तुम्हाला खायच्या नाहीये. कोणाच्या इथे पांढऱ्या कलरची मिठाई तुम्हाला अजिबात चुकून सुद्धा खायची नाहीये, कारण त्यामध्ये या दिवसांमध्ये त्यावरती क्रिया केल्या जातात. तांत्रिक क्रिया ज्या असतात तर त्या या दिवसांमध्ये केल्या जातात. त्यामुळं या पांढऱ्या कलरच्या ज्या वस्तू असतात तर त्यामधनच या क्रिया सर्व केल्या जात असतात. आणि त्यामुळे तुम्हाला मी सांगत आहे की पांढऱ्या कलरच्या मिठाई असतील, पांढऱ्या कलरचे जे कोणतेही पदार्थ असतील, अगदी भात सुद्धा असू शकतो, तर तो सुद्धा तुम्हाला खायचा नाहीये. जिरा राईस असेल किंवा जसं मी तुम्हाला सांगितलं करंजी असेल, तर या पांढऱ्या रंगाच्या वस्तू तुम्हाला कोणाच्याही घरामध्ये चुकून सुद्धा आवर्जून खायच्या नाहीयेत आणि त्या तुम्हाला आवर्जून टाळायच्या आहेत. कारण या गोष्टी किंवा चुका जर आपल्याकडनं झाल्या तर अनेक प्रकारचे वाईट परिणाम शेवटी आपल्यालाच भोगावे लागतात. आणि मग शेवटी आपण म्हणतो की माझ्या जीवनात किंवा माझ्या समोर जे काही दुःख येतात, कारण आपल्याकडे जे काही चुका झालेल्या असतात, काही विशिष्ट असे दिवस असतात त्यामध्ये आपल्याकडनं या चुका होत असतात. आता अमावस्या असेल, पौर्णिमा असेल, तर या दिवसांमध्ये आपल्याकडनं या चुका होत असतात आणि त्यामुळे या चुका ज्या आहेत तर त्या झाल्यानंतर आपल्याला वर्षभर त्याचे परिणाम भोगावे लागतात. आणि वर्षातील सर्वात मोठी अमावस्या जी आहे तर ती दिवाळीला असते आणि त्यामुळे या दिवशी अनेक प्रकारच्या तांत्रिक क्रिया केल्या जातात आणि या क्रियांमधून मग बाहेर पडण्यासाठी आपल्याला अनेक प्रकारचे प्रयत्न सुद्धा करावे लागतात. त्यामुळे या क्रियांमध्ये न अडकता तुम्हाला या ज्या गोष्टी आहेत तर त्या आवर्जून टाळायच्या आहेत. आणि 4-5 वस्तू ज्या तुम्हाला मी सांगितलेल्या आहेत तर त्या तुम्हाला कोणालाही द्यायच्या सुद्धा नाहीयेत. आणि तुम्हाला या ज्या 2 वस्तू सांगितलेल्या आहेत, जसं की लिंबू असेल किंवा पांढऱ्या रंगाची कोणतीही मिठाई असेल, तर ती तुम्हाला कोणाकडनंही घ्यायची नाहीये आणि ती खायची सुद्धा नाहीये. तर या गोष्टी तुम्ही आवर्जून पाळायच्या आहेत. तर या गोष्टी जर तुम्ही पाळल्या तर हे वर्ष तुमचं नक्कीच अगदी सुखासमाधानाने आणि ऐश्वर्यात जाईल. तर चला, झालेली सेवा ही मी स्वामी महाराजांच्या चरणी अर्पण करते. आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.